आपल्या सोबत आहेत श्री संतोष नलवडे सर। मी 5वी मध्ये नापास झाल्यामुळे मला 7वीला त्यावेळेस बोर्ड होतं, तर मी त्यावेळेस बोर्डामध्ये दुसरा क्रमांक माझा आला। मी 5वी जर फेल झालो नसतो ना तर मग दर्पण घडलं नसतं। ज्या माणसाला आयुष्यात पुढे जर जायचं असेल का नाही तर नक्की त्या माणसानं ना 1 वर्ष मुंबईत राहिलंच पाहिजे। दर्पण एक ब्रँड आहे। नमस्कार, मी निवेदिका संपदा जगताप। तर मी आज आली आहे दर्पण कम्प्युटर कोरेगाव या ठिकाणी। आज जर का पाहिलं तर फक्त कोरेगाव मध्येच नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये दर्पण हे नाव खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे आणि याच दर्पणकारांची आज आपण मुलाखत घेणार आहोत, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत। तर आपल्या सोबत आहेत श्री संतोष नलवडे सर, दर्पण एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक। नमस्कार सर। नमस्ते। तर आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत। तर सर, पहिल्यांदा मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुमचं बालपण आणि तुमचं शिक्षण नेमकं कसं होतं? तर पाहिलं तर आम्ही शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे ग्रामीण भागातलं म्हणजे शेतीच ना, म्हणजे मी प्रॉपर वेटण्याचा। तुम्हाला कल्पना असेल की पुसेगाव शेजारी 8 किलोमीटरच्या आसपास वेटणे नावाचं गाव आहे। त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये म्हणजे शेतीचं उत्पन्न जे असेल ते उत्पन्नावरच काय ते आपली उपजीविका आणि तिथून पुढे मग जे काय असेल ते शिक्षण। मग हे करत असताना जिल्हा परिषदेची शाळा यामध्ये म्हणजे तुम्हाला म्हणजे मी 5वी मध्ये नापास झाल्यामुळे मला आपशिंगला आईनं शाळेसाठी पाठवलं। मामाला त्यावेळेस तिने पत्र पाठवलं, मामा मला न्यायला आला आणि माझा तिथून पुढचा प्रवास म्हणजे 7 वर्ष मी आपशिंग मध्ये घेतलेले आहे। मग त्या ठिकाणी आपशिंग मध्ये जे प्राथमिक शाळा आहे त्या ठिकाणी 5वी 6वी आणि 7वी त्या ठिकाणी झाली। आपशिंग मध्येच 8वी 9वी 10वी म्हणजे जे माध्यमिक शालेय शिक्षण असतं ते त्या ठिकाणी झालं। हे करत असताना मामाच्या गावात असल्यामुळं सर्वांचं लक्ष, मग मामाचं तर लक्ष होतच, पण माझ्या वर्गीचे पण मला मामा आहेत म्हणजे अजून सुद्धा ते माझ्याकडे येत जातात। मग आम्ही शाळेला सुद्धा एकत्र होतो, काही माझ्या पुढे होते, मग ते प्रत्येकांचं माझ्याकडे लक्ष होतं। मग हे करत असताना मला 8वी मध्ये सुद्धा जे वर्ग शिक्षक आहेत ते यादव सर होते। यादव सर, त्यानंतर राऊत सर आम्हाला इंग्रजीला होते आणि देशमुख सर हे मुख्याध्यापक होतं। खूप चांगलं असं लक्ष द्यायचं। पण मी मात्र आपशिंगला गेल्यानंतर माझ्या शिक्षणामध्ये बदल म्हणजे खूप झाला। म्हणजे ज्यावेळेस मामाच्या गावात गेलो त्यावेळेस मध्ये इकडे मी 5वीला फेल झालेलो होतो, पण परत मात्र जिल्हा परिषद शाळेत मी आपशिंग मध्येच पहिला दुसऱ्या 3 म्हणजे पहिल्या 3 मध्ये माझा क्रमांक येत होता। 7वीला त्यावेळेस बोर्ड होतं, तर मी त्यावेळेस बोर्डामध्ये दुसरा क्रमांक माझा आला होता। आणि मग तिथं सुद्धा 8वी 9वी 10वीला सुद्धा मी पहिल्या 3 मध्ये माझा नंबर 100% होता आणि मी तसा अभ्यास पण करत होता। म्हणजे मी 5वी जर फेल झालो नसतो ना तर मी 6वीला बुधला असतो आणि मग हे शिक्षण घेतलं असतं। पण म्हणजे सांगायचा उद्देश आहे की मग दर्पण घडलं नसतं। खरंय खरंय, म्हणजे मी हे वाटेला आलो नसतो, दुसरा कुठला तरी एक ट्रॅक भेटला असता। म्हणजे थोडक्यात जे होतं हे चांगलं होतं, हेच मग अगदीच तुम्हाला आवर्जून मी सांगेन। मग हे करत असताना पण मामांचा खूप मला सपोर्ट होता। दोन्ही मामांचं माझ्यावरती खूप लक्ष होतं आणि मी हे मामांना तसं खूप घाबरत होतो आणि त्या घाबरण्यामुळे माझा भरपूर असा अभ्यास वगैरे मी म्हणजे आवाज दिला तरी अभ्यास करत बसायचो। त्यामुळे चांगलं झालं, म्हणजे माझ्या लाईफ मध्ये बदल झाला, मामामुळे बदल झाला। थोडक्यात आदरयुक्त भीती म्हणायला 100%। त्यानंतर मग 10वी पास झाल्यानंतर 11वी 12वी सुद्धा मी रहमतपूरलाच आर्ट्स कॉमर्स कॉलेज माळावरती आहे त्या ठिकाणी मी सायन्सला होतो। आता त्यावेळेस सुद्धा म्हणजे कसं होतं की आता आपल्याला म्हणजे आम्ही बघा आज परिस्थिती कशी आहे आणि त्यावेळेस आम्हाला माहितच नव्हतं की कुठं जायच्या वाटा काय आहेत, काही माहित नव्हतं की आपल्या म्हणजे दुसऱ्या कोणी घेतले ऍडमिशन म्हणून चला आपण पण ऍडमिशन घ्यायचं। म्हणजे माझ्या बरोबर माझे मामा पुढे होते तर त्यांनी सायन्सला ऍडमिशन घेतलेलं होतं, मग चला आपण कुठं जायचं तर आपण पण सायन्सला जायचं। पण आज या ठिकाणी दर्पण मध्ये या भागातल्या साधारणतः 20 ते 22 स्कूल मी या ठिकाणी आणतो। 10वीचा पेपर कसा लिहायचा त्याची 1 दिवसाची कार्यशाळा देतो आणि नंतर कुठल्या साईटला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता ह्या संदर्भातली 1 दिवसाची कार्यशाळा मी ह्या विद्यार्थ्यांना देतो।
पण मी ज्यावेळेस 10वी पास झालो परत कुठं जायचं ह्या गोष्टी माहित नव्हत्या, तर पुढं कोणी घेतलं ऍडमिशन त्यानुसार आपण घेत होतो. आणि पुढे तसंच झालं. 12वीला माझ्या बरोबर जे माझे मामा होते, म्हणजे विलास मामा होते, शशिकांत मामा होते, माझ्या पुढे होते ते, की त्यांनी 12वी सायन्स पास झाले की त्यांनी साईड बदलली, ते आर्ट्सला गेले. मग ते आर्ट्सला गेले की त्यांच्या पाठीमागच मी होतो ना. मी 12वी पास झालो, मी पण परत चला आर्ट्सला आलो. माझं पुढचं शिक्षण BA शिक्षण माझं शिवाजी कॉलेजला माझं शिक्षण झालं. आणि मी जिओग्राफी मधून केलेलो BA. आणि त्यावेळेस MA जर म्हणजे तुम्ही मास्टरिंग करायचं असेल ना, तर त्यांना परीक्षा वगैरे द्यायला लागायचे होते पुढे MA साठी एंट्रन्स. MA MSc अशी पदवी भेटत होती. पण त्या एंट्रन्स साठी पण खूप असा मी प्रयत्न केला, पण त्या एंट्रन्सच्या लिस्ट मध्ये काय नंबर लागला नाही. मग ठीक आहे, मग मी तिथे म्हणजे माझी इच्छा होती की MA MSc करायचं, म्हणजे जिओग्राफी मध्ये आपण मास्टरिंग करायचं. पण ते शक्य नाही झालं, म्हणजे माझं नाव आलं नाही त्या लिस्ट मध्ये. मग मी त्या वर्षी मात्र ना लॉला ऍडमिशन घेतलं. इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज म्हणून आहे बघा सातारमध्ये. पण ते रात्रीचं त्यावेळेस कॉलेज चालायचं, 6 ते 9 असायचं. अरे बापरे. पण मग ते कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर मी बघितलं ना की एक वर्षभरामध्ये की बाबा म्हणजे काय असतो अभ्यासक्रम, काय असतो सिलेबस, काय आहे पासिंग क्रायटेरिया, काय आहे आणि पर्सेंटेज काय आहे. तर 2 ते 3% 2% जास्तीत जास्त रिझल्ट असायचा लॉचा. म्हणजे लॉ झाल्यानंतर सेटल व्हायला खूप वेळ लागत होता. म्हणून मी 1 वर्षामध्येच लॉ थांबवलं आणि बाहेर जॉबसाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि मी 1 वर्ष तिथून मग बाहेर पडलो, दादरला गेलो मी मुंबईला. आणि नंतर 1 वर्ष मी मुंबईमध्ये स्थायिक झालो. मुंबईमध्ये बघितलंय, म्हणजे ज्या माणसाला आयुष्यात पुढं जर जायचं असेल का नाही, तर निश्चित त्या माणसानं ना 1 वर्ष मुंबईत राहिलंच पाहिजे. त्यानं ते लोकलचा प्रवास केलाच पाहिजे. मुंबई काय कुणासाठी थांबत नाही. जर माणसाला मोठं व्हायचं असेल तर मी तर अगदी निश्चित सांगेन की त्यानं थोडेफार दिवस मुंबईला राहून आलाच पाहिजे. मी अगदी तसंच झालं. मी 1 वर्ष त्या ठिकाणी थांबलो. पण हे करत असताना पुन्हा एका ठिकाणी एका शैक्षणिक संस्थेची ऍड निघाल्यामुळे मी ती ऍड भरली आणि मी नंतर गौरीशंकरला जॉईन झालेलो होतो. काही काळ गौरीशंकर मध्ये मी होतो. आणि हे करत असतानाच मग वडिलांनी लग्न ठरवलं. 2003ला माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मी मॅडमच्या मनात होतं की म्हणजे एक व्यवसाय स्वतःचा असावा. त्याच्या घरची जर बॅकग्राऊंड बघितलं तर व्यवसायाची होती. त्यामुळे तिला तो फुल कॉन्फिडन्स होता आणि तिचा पार्लरचा वगैरे असा कोर्स पण झालेला होता. मग तिनं ते पहिल्यांदा स्टार्ट केलं की दर्पण नाव देऊया, दर्पण ब्युटी पार्लर नाव केलं. मग ते करत असतानाच मी हे माझा जॉब सोडला आणि मी स्टेशनरीचा व्यवसाय चालू केला. स्टेशनरी, झेरॉक्स, गिफ्ट वगैरे. तर पहिले तर आपल्या ह्या दर्पणच्या समोरच अजून एक तुम्ही बघितलं असेल की गॅरेज आहे. तर त्या गॅरेज पशीच आपण त्या जागेवरती दर्पण स्टेशनरी समोर आणि बॅक साईडला दर्पण ब्युटी पार्लर असं त्या ठिकाणी आपण चालू केलेलं होतं. आणि हे चालू केलेलं असतानाच म्हणजे मला कॉलेजला होतो त्यावेळेस कॉम्प्युटरची आवड होती. पण मी ज्यावेळेस दुकानात बसत होतो त्यावेळेस बरेच विद्यार्थी कोरेगाव मधले म्हणजे दुकानामध्ये आले की विचारायचो मी त्यांना की काय करतोस काय नाही. तर बरेच विद्यार्थी म्हणायचे मी क्लासला चाललोय. कुठे चाललोय तर गावामध्ये चाललोय कॉम्प्युटर क्लास करायला. पण माझ्या मनामध्ये पहिल्यापासून इच्छा होती की आपला स्वतःचा सुद्धा कॉम्प्युटर क्लास असावा. मग ते मन जरा उचल खात होतं की चला आता आपण पण चालू केलं तर काय होईल. मग मी घरी कल्पना मांडली की आपण क्लास चालू करूया का. म्हणजे मॅडमना आमच्या कांचन मॅडमना ही गोष्ट सांगितली की जर आपण असं. पण हे करत असताना एक दिवस मात्र असा उगवला की त्या दिवशी भावनीच झाली नाही. 1 रुपयाची देवाणघेवाण झाली नाही. मग मात्र आम्ही त्या दिवशी नवरा बायको खरोखर झोप लागली नाही आमची. दुसऱ्या दिवसापासूनच त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. IDBI बँकेचं आम्ही लोन घेतलं. आमच्या पाहुण्यांनी पण आम्हाला मदत केली त्यामध्ये. आणि 4 जानेवारी 2006ला दर्पणची आपण स्थापना केली. म्हणजे एकूणच सर्वसामान्य माणूस जसं आयुष्य जगतोय त्याच्यापेक्षाही खडतर आयुष्य म्हणायला हरकत नाही. ज्यावेळेस धर्मादायला पण मी संस्था नोंद केली
त्यावेळेस त्या ठिकाणची फीज भागवल्यानंतर तिथून कोरेगावमध्ये यायला माझ्याकडे खिशामध्ये पैसे नव्हते. म्हणजे सर्व पैसे मी त्यावेळेस त्या धर्मादायाला दिले. माझे त्यावेळेस आमचे मेहुणे आहेत, गणेश वॉच म्हणून माझ्या सक्का मेहुणा आहे, त्याच्याकडून मी 50 रुपये, मला अजून आठवतं की मी वाट खर्चला घेऊन आलो. बरं. म्हणजे अशा परिस्थितीत मी संस्था स्थापन केली. पण चला, म्हणजे जे होतं हे चांगल्यासाठी होतं. 4 जानेवारी 2000 साला ज्यावेळेस स्थापना आपण केली त्यावेळेस आपल्याकडे 8 कॉम्प्युटर फक्त होते. 8 कॉम्प्युटर आणि 8 विद्यार्थ्याच्या जीवावरती ही संस्था आपण चालू केली. आज जर पाहिलं तर कोरेगावला मेन शाखा आहे, रहमतपूर आहे, पेठकिनीला आहे, सर्व ठिकाणी एकदम छान असं आता चालू आहे. बरं. म्हणजे एकूणच आतापर्यंतचा सरांचा जर का बालपणापासूनचा प्रवास पाहिला तर अतिशय खडतर हा प्रवास आपल्या सगळ्यांनाच पाहायला मिळतो आहे. म्हणजे एकूणच ज्याप्रमाणे म्हणलं जातं की प्रत्येक माणूस जो घडत असतो त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी यशस्वी होत असतो, तेव्हा त्याच्या पाठीमागचा जो काही प्रवास असतो, खडतर प्रवास असतो, तो सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. म्हणजे आता संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये दर्पण हे नाव मोठ्या प्रमाणात झालं असलं तरी सुद्धा याच्या पाठीमागचा जो खडतर प्रवास आहे तो आज या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळाला आणि आम्हाला त्यामुळे फार आनंद होत आहे. तर सर, तुम्ही सांगितलं सुरुवात कशी झाली, तर आता मला विचारायला असं आवडेल की आता नेमकं दर्पणमध्ये आतापर्यंत किती मुलांनी प्रवेश घेतला किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम असतात मुलांसाठी कम्प्युटर कोर्सेस करण्यासाठी, तर त्या स्कीम तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवताय? मगाशी सांगितल्याप्रमाणेच 4 जानेवारी 2006 ला संस्थेची मी स्थापना केलेली आहे. बरं. म्हणजे 8 विद्यार्थ्यांनी 8 कॉम्प्युटर मॅडम, आणि म्हणजे प्रॉपर आम्ही चांगले विद्यार्थ्यांच्यावर लक्ष देत होतो. विद्यार्थी दुसऱ्याच टर्मला म्हणजे जानेवारी तर 8 विद्यार्थी होते आणि मार्च एप्रिलला ज्यावेळेस आपण आता जसं 10वीचा निकाल मुलांनी परीक्षा दिली की तर त्यावेळेस माझ्याकडे लगेच 108 विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवलेला होता. अरे वा. म्हणजे 100 माझे ऍडमिशन्स वाढलेले होते. तिथून मात्र आम्ही खूप मेहनत घेतली. म्हणजे कांचन मॅडम माझ्या मिसेसने खूप मेहनत घेतली. त्यावेळेस आम्हाला जो सपोर्टिंग स्टाफ होता त्यांनी खूप मेहनत घेतली. म्हणजे दर्पणला आतापर्यंत एवढं वैशिष्ट्य आहे ना, जेवढं स्टाफ लागतो ना तेवढं खूप छान असा लागतो. ते कधीही असं मी ह्या ठिकाणी नोकरीला आहे म्हणून मी काम करते, 10 ते 5 काम केलं, मला बाकीच काम आहे, ते सगळे आपलं होऊन काम करतात. म्हणजे तिथून ते आजपर्यंत मला त्या पद्धतीचा स्टाफ भेटलेला आहे. त्यामुळं मी फक्त ह्या ठिकाणी निमित्त आहे, पण हे ओघानं होत जात असताना स्टाफचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. मग हे करत असतानाच मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांची BCA ची मी मान्यता 2008 ला घेतलेली. मग आपल्याकडे BCA चे माझ्या 4 बॅच पास आउट झाले. अरे वा. मग त्या विद्यार्थी आता जर बघितलं तर काही विद्यार्थी चांगल्या पदावरती, अगदी MKCL मध्ये सुद्धा काही विद्यार्थी आहेत, काही IT कंपनीमध्ये आहेत, काही जणांनी स्वतःचं इन्स्टिट्यूट टाकलेलं आहे. हे माझे विद्यार्थी आहेत. ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून BCA केलेलं होतं दर्पण मध्ये. पण काही कालावधीमध्ये ना टिळक महाराष्ट्र विद्यापीठावरती आमच्या काही बंधनं पडली. त्यामुळं टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला ऍडमिशन होणं फार कमी झालं. तर मग मी त्यावेळेस त्या ठिकाणी थांबलो नाही की मी दुसरी लगेच मान्यता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची मी मान्यता लगेच BCA ची घेतलेली होती. आणि आज मी तिला सुद्धा ते आम्ही एक्सटर्नल म्हणून ते राबवतो. हे करत असतानाच परत दर्पण कॉम्प्युटरची मी दुसरी शाखा 2010 ला चालू केली. त्या ठिकाणी सुद्धा स्वतःच आपला गाळा घेऊन आजही त्या ठिकाणी 40 कॉम्प्युटरची लॅब आहे, 2-3 जणांचा स्टाफ आहे. आता तिथं अजून फॅशन डिझाईनची सुद्धा आपली एक शाखा चालू केलेली आहे. ते करत असतानाच काही वर्षानंतर मात्र हे किनीला सुद्धा एक आपण ब्रँच केली होती दर्पणची. आणि हे करत असतानाच कॉम्प्युटर टायपिंगला खूप मागणी होती. मग मी 2012 ला GCC TBC ची कॉम्प्युटर टायपिंगची मान्यता घेतलेली. 2016 ला कौशल्य विकासची मान्यता घेतली. म्हणजे मी आज इंटरव्ह्यूच्या हिशोबाने मी जर आता जर लिस्ट काढायला बसलो, मी मान्यता बघितल्या तर मी पाहतोय की 2 वर्षामध्ये प्रत्येक 2 वर्षामध्ये मी 1-2 अशा पायऱ्यानं पुढे सरकत गेलो. प्रत्येक वर्षी आहेच. किंवा तुमच्यामुळे मी ही लिस्ट तुमच्या समोरच घेऊन बसलो की 6 ला मान्यता कुठल्या घेतली. प्रत्येक ह्याच्यामध्ये 2-2 वर्षाच्या मान्यता घेतलेलो आहे. पण खूप चांगलं झालंय. माझं महत्वाचं एम आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे.
म्हणजे शिक्षणानं परिवर्तन घडतं. खरंय. जर तुमच्याकडे काही असू द्या, म्हणजे पैसा संपेल, तुमचे सोनं संपेल, जमीन ही काही दिवसांनी संपेल, पण जी तुमच्याकडे नॉलेज असेल तर त्या नॉलेजच्या जीवावरती तुम्ही तुमची परिस्थिती बदलता. खरंय. मग ग्रामीण भागातील विद्यार्थी जर आज मी तिला जर पाहिलं ना, तर माझ्याकडून बरेच विद्यार्थी या ठिकाणाहून शिकून गेलेत. आज तुम्ही कोरेगावमध्ये आसपास किंवा ह्या भागात कुठल्याही विद्यार्थ्यांना तुम्ही 10 विद्यार्थ्यांना तुम्ही जस्ट बोला की बाळा तुझा कुठं कोर्स झालाय, तर 10 मधले तुम्हाला 8 जण माझं नाव सांगतील. खरंय. हे दर्पण मध्ये कोर्स झाला. दर्पण एक म्हणजे पहिल्यापासून मी आमच्या जर बघितलं ना, तर मी गेल्या वर्षी घरामधलं फर्निचर वगैरे बनवलंय. म्हणजे मॅडम आमच्या नेहमी अशा बोलायचे की म्हणजे जो काय पैसे येतील ना, काय नाही विद्यार्थ्यांना जे नाही ते. आज जर पाहिलं तर आता मागच्या 1 ते 1.5 महिन्यापूर्वीच मी तुम्हाला आता बिल पण दाखवतो. 2.5 लाखाचे मी कॉम्प्युटर घेतले. यामध्ये 15 कॉम्प्युटर कमी पडत होते, व्यवस्थित चालत नव्हते, तर मी ह्या ठिकाणी कोरेगाव ब्रँचला 15 टाकले, रहमतपूर ब्रँचला 10. मग जिथं काय कमी पडेल त्या ठिकाणी आज जर पाहिलं या दर्पण मध्ये सगळ्या सुविधा आहेत. आज या ठिकाणी आला मुलांनी थंब दिला, 7व्या सेकंदाला त्याला SMS जातो, म्हणजे पालकांना SMS जातो की विद्यार्थी क्लासमध्ये आलाय. बरं. थंब दिला, क्लासमधून बाहेर पडला, मेसेज जातो. स्वतःची वेबसाईट आहे. विद्यार्थी ज्यावेळेस आपल्या दर्पणमध्ये येतो त्यावेळेस कॉम्प्युटरवरती तो काम करायला लागतो, तर त्यावेळेस तो त्याची फाईल्स डॉक्युमेंट सेव्ह करताना कॉम्प्युटरवर सेव्ह न करता तो काय करतो, जे आम्ही एक वेबसाईट डेव्हलप केलेली आहे की www.darpancomputer.in, त्यामध्ये त्यांना स्वतःचं लॉग इन दिलंय. विद्यार्थी घरी गेल्यानंतर मोबाईलवर सुद्धा ऍक्सेस करून मी आज काय काम केलं काय नाही, ज्या काय असाइनमेंट असतील, आज जर पाहिलं चालू बॅच मध्ये जर पाहिलं तर प्रत्येक मुलाच्या आमच्या 23 असाइनमेंट झालेले आहेत. त्या सर्व असाइनमेंट विद्यार्थ्यांना आम्ही काउंटर्स म्हणतो किती झाले, त्यात युजरने पासवर्ड टाकला की त्याचे असाइनमेंट दिसतात. घरी पालकांना आमचा स्टाफ फीडबॅक कॉल करत असतो. आता हे फीडबॅक बघा, मी आपली गाडी आता मागे घेतलेली होती, त्यावेळेस मला टोयोटा मधून मला कॉल यायचे की फीडबॅक साठी. मी त्यांच्याकडून ही गोष्ट शिकलो की अरे टोयोटावाले आपल्याला बघा कॉल करून फीडबॅक विचारतात. मी स्टाफ बरोबर बसलो बोलत की तुम्ही शिकवता हे सर्व ठीक आहे की तुम्ही फी साठी कॉल करता पालकांना, पण असं न करता फीडबॅक साठी कॉल करा. तर आम्ही 15 दिवसातून एका जे आमचा जो विद्यार्थी असेल का ना, तर प्रत्येक स्टाफला तर मी टाचन दिलेलं आहे. त्यानं टाचन मध्ये रोज काय शिकवलं काय नाही असेल, पण 15 दिवसात फीडबॅक कॉल 100% पालकांना करायचा आणि विचारायचं की विद्यार्थ्यांना शिकवलेलं समजतंय का. आणि जर काही विद्यार्थी आगाऊ वगैरे असेल तर त्यांना पालक व्हिजिट वगैरे घ्यायचं. तर हे करतोय अशा पद्धतीने. आणि ग्रामीण भागातला विद्यार्थीच म्हणजे माझा मेन टार्गेट आहे. आणि मला तालुक्यामध्ये मॅक्झिमम ठिकाणी शाखा विस्तार करायचे. आतापर्यंत आपले रहमतपूर झालं, कोरेगाव झालं, पेठकिनी झालं. भविष्यात जिथं जागा उपलब्ध असेल आणि जे लोकेशन चांगलं असेल त्या ठिकाणी निश्चितपणे आपली दर्पणची शाखा असेल. आता हे करत असतानाच जर पाहिलं तर दर्पण मध्ये विविध योजना पण आणतात. जसं तुम्ही मला प्रश्न विचारला त्या प्रश्नाकडे मी येतोय पुन्हा. ते कौशल्य विकास योजना म्हणजे 2016ला जी मी मान्यता तुमच्याकडून MSIDS कडून मान्यता जी घेतलेली होती त्यानुसार कौशल्य विकास योजनातून विद्यार्थ्यांना बरंच कॉम्प्युटर टायपिंग असेल, त्यानंतर डेटा एंट्री असेल, टॅली असेल, अकाउंट एक्झिक्युटिव्ह असेल. आता तुम्ही शेजारी पाहिलं सुद्धा की फॅशन डिझाईनच्या सुद्धा आपल्या 4 बॅचेस झालेल्या आहेत. म्हणजे ग्रामीण भागातील महिला सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहतात. ज्या महिलांना घरातून बाहेर पडता येत नव्हतं त्या महिलांनी या ठिकाणी रोज 4 तास येऊन साधारणतः असे 5 ते 6 महिने ह्या ठिकाणी येऊन गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट्स घेतलं, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात. एक त्यांना आत्मविश्वास दिला गेला की तुम्ही करू शकता. आणि आज जर पाहिलं तर बऱ्याच जणांचे स्वतःचे शॉप्स आहेत आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत. आणि एक म्हणजे शिकल्यानंतर जे पैशाचा सोर्स निर्माण होतो ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शिक्षण बदल घडवतं. म्हणजे तुमचं बाकीच्या सगळ्या गोष्टी ठराविक कालापर्यंत असतात, पण शिक्षण हे कधीच म्हणजे त्या शिक्षणाच्या बेसवर तुम्ही पैसे कमवू शकता. त्यामुळं आपण ज्या वयामध्ये शिक्षण घ्यायला पाहिजे मीही जाणलेलं आहे. आणि आता जे विद्यार्थी आहेत त्यांना घडवायसाठी मी अहोरात्र तेच काम करत असतो.
म्हणजे फक्त विद्यार्थीच नाही तर महिलांच्यासाठी सुद्धा दर्पणच्या माध्यमातून काम केलं जात आहे आणि ही खरंच खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या सुद्धा स्कीम या ग्रामीण भागातील सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. म्हणजे शहरातील मुलांना सगळ्याच योजनांचा लाभ मिळत असतो, सोर्सेस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात, पण खऱ्या अर्थानं या सगळ्याची गरज कोणाला असते तर ती खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना असते. आणि आज दर्पणच्या माध्यमातून, नलवडे सरांच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलाला, महिलेला या सगळ्या योजनांचा लाभ मिळत आहे. त्यामुळं या भागामध्ये दर्पण सारखी संस्था असणं हे आमच्या भाग्याचं आहे असं आम्हाला म्हणायला नक्कीच आवडेल सर. तर मला तुम्हाला यानंतर असं विचारायचं आहे की इथून पुढचं तुमचं स्वप्न काय आहे? आता जो तुम्ही प्रश्न विचारला त्याला अनुसरूनच आता मी काही महिन्यामध्ये पाहिलं की जर पाहिलं तर ग्रामीण भागातील विद्यार्थी माझ्याकडे मॅक्झिमम येतात, पण बस स्टॉप पाहिला तर कुठे येतात तो पंचायत समिती बस आहे आणि दुसरा कुठला आहे मार्केट यार्ड. म्हणजे तिथून इथपर्यंत मुलं माझ्या इथं 3.5 किलोमीटर चालत येतात. खरंय. माझ्या आता पुढचं काही महिन्यातलं स्वप्न आहे की दर्पणची स्वतःची बस असावी. अरे वा. की जेणेकरून जुना स्टँड म्हणजे नवीन स्टँड आणि याही ठिकाणी इथपर्यंत मुलांना नेण्याची व्यवस्था करेल. हे एक खूप छान सर. म्हणजे मुलं आपल्याकडे कोर्ससाठी येत आहेत, त्यांना शिकवलं आणि त्यांच्याकडून पैसे आले इथपर्यंतच मर्यादित न राहता मुलांना अजून काही कमी पडतंय, त्यांना अजून कोणत्या सुविधा सोयी आपण उपलब्ध करून देऊ शकतो, इथपर्यंतचा सर पुढचा खूप मोठा विचार करत आहेत. नाही खरंच सर, आज तुमच्याशी गप्पा मारून, तुमची मुलाखत घेऊन आम्हाला म्हणजे सगळ्याच मुलांना यातून खूप मोठी प्रेरणा मिळणार आहे. म्हणजे आज थोडेफार जरी मार्क कमी पडले तरी मुलं नैराश्यात जातात, डिप्रेशन मध्ये जातात, परंतु सर 5वी मध्ये फेल होऊन सुद्धा सरांनी त्यांचं इतकं मोठं दर्पण नावाचं साम्राज्य उभं केलं आहे. खरंच सर, तुमच्या जिद्दीला आमचा सगळ्याच तरुण युवकांचा सलाम आहे. तर तुम्ही आताच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल? तरुण पिढीला मी हे सांगेन की आपला इतिहास पाहतो मी, म्हणजे महाराष्ट्राची भूमी आहे ही ऐतिहासिक भूमी आहे. जर आज पाहिलं तर हा युवा वर्ग लॉकडाऊन पासूनचा पाहिला तर खूप बदल होत चाललेला आहे. म्हणजे प्रत्येकाकडे हा फोन आहे, मोबाईल फोन आहे, पण हा मोबाईल फोन सुद्धा जर बघायला गेलं तर आमच्या भाच्याचं दुकान आहे महालक्ष्मी मोबाईल शॉपिंग म्हणून. मी ज्यावेळेस म्हणजे तुम्हाला बोलूनच घेतो, मामा तुम्ही दुकानात या, ज्यावेळेस एखादा असं फेस्टिवल असेल त्यावेळेस मला त्या ठिकाणी तो बोलवतो, आम्ही मी पाहतो. तर तरुण वर्गाचा मोबाईल घ्यायला खूप असा प्रतिसाद आहे, पण हे करत असताना सुद्धा कोणता मोबाईल घेतात तर आयफोन. म्हणजे ट्रेड किती बदलतोय लक्षात घ्या. आम्ही ज्यावेळेस मोबाईल घेतला त्यावेळेस तो आयफोन होता, तो 1200 रुपयाचा, खाली आपटला तरी कोणता फुटत नव्हता आणि बंद पडत नव्हता. पण ही पिढी जर पाहिली ना तर सगळ्यांना फोन हवेत आणि ते पण आयफोन हवेत. ठीक आहे, ते घ्यावेत, त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाहीये, परंतु ही पिढी जर पाहायला गेली ना तर यामध्ये खूप भरकटले. म्हणजे हे जसं चांगलं आहे तसंच तेवढं हे वाईट आहे. पण आज जर पाहिलं तर व्हॉट्सअप, इन्स्टा, रील्स ह्या पाहण्यामध्ये जर बघितलं तर तरुण वर्गाचा नाही म्हटला तर स्टडीपेक्षा जास्त वेळ जातो. खरंय. म्हणजे 5 किंवा 6 तासापेक्षा जास्त विद्यार्थ्याचा किंवा ह्या युवक वर्गाचा रील मध्ये वेळ जातोय. तर या ज्याने म्हणजे फायदा आणि तोटा आहे आता दोन्हीचाही. मी मगाशी तुम्हाला सांगितलं तर यातून तुम्ही घ्या ना. यामध्ये युट्यूब आहे, ChatGPT आहे, AI आहे. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही भरपूर पाहिजे ते नॉलेज घेऊ शकता. मग ह्याचा चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही फायदा केला पाहिजे. म्हणजे सांगायचा उद्देश आहे की रील्स मध्ये वेळ वाया घालवू नका. नक्कीच सर, आज तुम्ही जो मुलांना संदेश दिलेला आहे, उपदेश दिलेला आहे, तो सगळ्या मुलांनी, युवकांनी मला असं वाटतं आचरणात आणला पाहिजे, कारण ती आजची काळाची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही. तर सर, आज कोरेगाव मध्ये म्हणा, सातारमध्ये म्हणा, बरेच कम्प्युटर कोर्सेसचे क्लासेस आहेत, पण मला आज तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्हाला असं का वाटतं की विद्यार्थ्यांनी दर्पण मध्येच येऊन क्लासेस करावेत किंवा ऍडमिशन घ्यावं? छान प्रश्न. दर्पण एक ब्रँड आहे लक्षात घ्या. म्हणजे आम्ही तो ब्रँड बनवलाय. बरं. अहोरात्र त्याच्यावरती काम केलेलं आहे. आमच्या स्टाफनं खूप काम केलेलं आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आमचा जो स्टाफ आहे तो असा नाही की जस्ट जॉईन केलं 3 महिने झाले की परत नंतर या, असं नसतं. माझ्याकडे जो स्टाफ ज्यावेळेस तो जॉईन होतो त्यावेळेस त्याची इच्छा झाली त्यावेळेस तो बाहेर पडतो. स्वतःहून मी काही कर्मचाऱ्याला इथून
म्हणजे जावा म्हणत नाही. आणि जो कर्मचारी येतो तो बॉस म्हणूनच थांबतो. म्हणजे असं आमच्याकडे असते बॉसिंग वगैरे प्रोसेस नसते. यावेळेस या ठिकाणी येतं त्यानं मी सगळ्या स्टाफना ऑनसेट नावाची परीक्षा आहे, नॉलेज अपडेट द्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. ऑनसेटची परीक्षा देत असतो. विविध त्यांना म्हणजे आता जस्टच AI काय ट्रेनिंग झालं तर AI आम्ही ट्रेनिंग दिलं, ChatGPTचं ट्रेनिंग दिलं. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जेवढा स्टाफना आम्ही अपडेट द्यायचं काम करतो. त्याचबरोबर दर्पणमध्ये 110 कॉम्प्युटरचे लॅब आहे. आज तुम्ही या ठिकाणी पाहताय सुद्धा. या ठिकाणी विद्यार्थी आला की त्या विद्यार्थ्याचं लेक्चर्स होतं. लक्षात घ्या, 1 तास लेक्चर्स, 1.5 तास त्याला प्रॅक्टिकल आज मी त्याला चालू आहे. जर विद्यार्थ्यांना वाटलं की अजून जास्त वेळ बसायचं म्हटलं तर तो बसू शकतो. आता एकाच छतामध्ये किती आहेत बघा कोर्स. या ठिकाणी पहिल्यांदा तो विद्यार्थी MSCIT करू शकतो. नंतर तो GCC TBCचं टायपिंग करू शकतो, जी आपल्याकडे ऑलरेडी मान्यता आहे. मी जस्ट तुम्हाला मागेही सांगितलं की 2012ला आपण मान्यता घेतली होती. मागच्या काही महिन्यापर्यंत किंवा तुम्ही मागे बोर्ड पण पाहिला असेल की दर्पणचे 3 विद्यार्थी कोर्टामध्ये सिलेक्शन होऊन आज ते कोर्टामध्ये गव्हर्नमेंट जॉबसाठी ते विद्यार्थी लागू झालेले आहेत. मी तुम्हाला जस्ट सांगितलं की नुसतं BA BCom BSc होऊन उपयोग नाही, तर त्या जोडीला ते इतर कोर्सेस पाहिजे. म्हणजे आयुष्यात सक्सेस व्हायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे टायपिंग केलं, कोर्टाचा फॉर्म भरला, त्यांची परीक्षा झाली आणि ते सिलेक्ट झाले. आज चांगल्या पदावरती ते म्हणजे आज त्यांच्या घरामध्ये नाही म्हणलं तर 50-60 हजार रुपये मंथली यायचं सुरुवात झाली. त्यानंतर टॅलीचा माझ्याकडे टॅली प्राईम आहे, ॲडव्हान्स एक्सेल्स आहे, कौशल्य विकास योजना मार्फतचे कोर्सेस आहेत. MK सेलचा आणि सारथीचा आता जस्ट कॉन्ट्रॅक्ट होऊन सारथीच्या माध्यमातून साधारणतः 90 विद्यार्थी माझ्याकडे शिकतात. त्यातले काही विद्यार्थी सुद्धा जॉबला लागलेत. म्हणजे आतापर्यंत मराठा समाजासाठी कोणत्याही योजना नव्हत्या, पण सारथीच्या माध्यमातून 4 कोर्स मराठाच्या विद्यार्थ्यांना, कुणबी मराठा आणि मराठा या विद्यार्थ्यांसाठी 4 कोर्स मोफत मिळतात. 10 कोर्स पैकी 4 कोर्स मोफत मिळतात. तर हे ग्रामीण भागातील किंवा आपल्या ह्या विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. फक्त BA BCom BSc किंवा ग्रॅज्युएशन उपयोगाचं नाही, तर त्याला कौशल्य येणं गरजेचं आहे. त्यांनी कौशल्य विकासचे हे कोर्सेस विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. आणि हे एकाच छताखाली मिळत आहे. म्हणून दर्पणला असा दुसरा पर्याय नाही, लक्षात घ्या. त्यामुळं ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी आणि हे करत असतानाच मी आता समाधान आहे. म्हणजे मी तुम्हाला मागेही सांगितलेलं की आहे याच्यावरती सुद्धा आपण समाधान आहे. मला ज्यावेळेस काय वाटतं की काही विद्यार्थ्यांची परिस्थिती खूपच खराब आहे, तर अशा पिरियडमध्ये आम्ही आता दत्तक योजना सुद्धा घेतलेली आहे. आम्ही काही कोर्सना विद्यार्थ्यांना निशुल्क जो पाहिजे तो कोर्स विद्यार्थ्यांना देतो. आता मी 12 विद्यार्थ्यांना निशुल्क कोर्सेस दिलेले आहेत. त्यामुळे त्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही प्रायव्हेट ठिकाणी सुद्धा जॉबला लावलेला आहे किंवा कोरेगाव या ठिकाणी जॉबला लावलेला आहे. त्यामुळं आम्ही आता ह्याच्यावरती काम करतोय. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती असेल की त्यांनी दर्पण जॉईन करावं. खरं आहे, म्हणजे फक्त पैसे कमवणे हाच उद्देश नाही, तर आपण एक समाजाचं देणं सुद्धा लागतो. पैसे कमवले सुद्धा पैसे कमवले तरी सुद्धा आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही जी भावना आहे ती सरांमध्ये आपल्याला उत्तमरित्या पाहायला मिळते आहे. म्हणूनच सगळ्या कोरेगावकरांना मी आवाहन करू इच्छिते की नक्कीच तुम्ही दर्पणला एकदा तरी भेट द्या. नक्की कोणते कोणते कोर्सेस या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी पुरवले जातात याची माहिती घ्या. त्याचबरोबर दुसऱ्या शासनाच्या काही योजना आहेत त्याची सुद्धा तुम्ही सगळेजण माहिती घेऊ शकता. तर सर, आतापर्यंत तुम्ही भरपूर काही कमवलेलं आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मी आज समाधानी आहे की मी सगळं इतकं करू शकलोय, त्याप्रमाणे मला असं विचारायचंय की इतकं सगळं करत असताना नक्कीच तुम्हाला भरपूर सगळ्यांचा सपोर्ट मिळाला असेल, तर आज तुम्ही कोणाकोणाला धन्यवाद म्हणू इच्छिता? मॅडम, माझी प्रथम मिसेस कांचननं खूप सपोर्ट केला. कारण ते ज्यावेळेस त्याच्याजवळ हे प्रश्न मांडला की आपण हे करूया का, तर त्यावेळेस पहिल्याच वर्षी ऑनसेट नावाची परीक्षा असेल तरच पास झाला तरच सेंटर मिळत होतं. पण पहिल्या प्रयत्नातच मॅडम पास झालेल्या आणि सॉफ्टवेअर मध्ये अगदी ती तज्ञच आहे. त्यामुळे तिचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे याच्यामध्ये. आणि हे करत असतानाच मी आवर्जून तुम्हाला नाव सांगायचं मग विसरलो, पण ज्यांनी मला ह्या क्षेत्रामध्ये आणले ते आमचे गुरु धुमाळ सर. म्हणजे मला जर पाहता आलं ना तर बऱ्याच गोष्टी यामधल्या टेक्निकली इश्यू बरेच काही येत होत्या, पण त्यावेळेस मला धुमाळ सरांनी खूप मदत केली. धुमाळ सरांनीच मला ह्या क्षेत्रामध्ये आणले. त्यामुळे मी पहिल्यांदा धुमाळ सरांना धन्यवाद देतो.
आणि हे करत असताना घरातून मला मात्र खूप सपोर्ट मिळाला. म्हणजे अगदी अण्णाचं सुद्धा मी तुम्हाला उदाहरण देईन की माझा धाकटा भाऊ अण्णा, म्हणजे ज्यावेळेस मेगा बॅच असेल काय वेळेस असेल तर अशा वेळेस तो नेहमी पाठीमागे उभा असायचा. मग मार्केटिंग असू द्या, मोबाईल व्हॅन केली असेल किंवा आपण एखादी गाडी केली असेल, मार्केटिंग केलं असेल तर सगळे तो सांभाळणार. म्हणजे घरातून खूप मोठा सपोर्ट. म्हणजे अण्णासारखा भाव सर्वांना मिळून मी तुम्हाला अगदी म्हणजे सांगेन. अण्णाबद्दल अजून एक तुम्हाला सांगेन की मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस एका ठिकाणी मला पैसे भरायचे होते. आणि आम्ही शेतकरी कुटुंबातला असताना आमच्या वेळेस शेतीमधलं मेन पीक होतं काय तर त्यावेळेस बटाटे होते. आम्ही बटाटे काढायचे, ते काढायचे आणि पुण्याला गुलटेकडी मार्केटला घेऊन जायचं आणि त्याचे जे काय पैसे असेल ते तो उधार. मग तो एकदा घेऊन गेला. तो घेऊन गेलेला असताना जातानाच तो टेम्पो मध्ये घेऊन जायला लागायचं ना. ज्यावेळेस तो पाठीमाग बसला असेल किंवा झोपला त्यावेळेस तो शर्ट काढून झोपला. तो शर्ट वाऱ्यानं वगैरे गेला कुठे, मग त्याची ठराविक पट्टी आली. मग ज्यावेळेस ती पट्टी येते त्यावेळेस त्यानं ती पैशाला मोड होईल म्हणून ते पैसे मोडले नाहीत. तर तो बनेलवरच तो घरी आला. त्यानं शर्ट सुद्धा विकत घेतला नाही. मी त्याला म्हंटल की मग तू बाबा ह्यातले पैसे मोडायचे, तू शर्ट घ्यायचा ना मग यायचा. तर ते म्हणला पैसे आपले मोडले असते म्हणून मी ते आहे ही रक्कम घेऊन आलो. या अण्णाचा ह्यामध्ये खूप मोठा वाटा आहे, ऑल फॅमिलीचा आहे. त्यामुळं अण्णाला सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो. असा भाव सर्वांना मिळावं हे सदैव परमेश्वर चरणी सदिच्छा व्यक्त करतो. हे करत असताना मी अगोदरही सांगितलं की पहिल्यापासून आम्हाला दर्पणला 1 नंबर स्टाफ मिळतो. आज मी त्याला जरी पाहिलं तर आज या ठिकाणी सुद्धा जर पाहिलं तर प्रथम क्रमांकामध्ये जर बघितलं तर वनश्री जगताप म्हणून आहेत त्या सुद्धा. त्यानंतर कुंभार मॅडम आहेत, दिव्या मॅडम आहेत, प्रिया मॅडम आहेत. ह्या जवळजवळ या ठिकाणी 8 ते 10 जणांचा इथे स्टाफ आहे. रेहमतपूरला आहे, किनीला आहे. सर्वांना दिले एवढे धन्यवाद कमी आहेत. विशाखा जाधव मॅडम आहेत. तर खूप मोठं योगदान आहे यांचं. आणि ह्या सर्वांच्यामुळे दर्पण आहे. दर्पण हे केवळ माझ्या एकट्यामुळं नाही, हे सर्वजण एकत्र आलेले आहे. त्यामुळे हा ब्रँड तयार झाला. आणि ह्यामध्ये अजून कसं चांगलं करता येईल. आम्ही तुम्हाला सांगायचं राहून गेलं तर आम्ही विद्यार्थ्यांना असे फॉर्म देत असतो की, आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं की फीडबॅक फॉर्म, की स्टुडंट्स कडून काय सूचना असतील तर मग आपल्या नजरेमधून आपल्याला आपलं चांगलंच दिसत असतं. प्रत्येकाच्या नजरेमध्ये मग काही जण आम्हाला फीडबॅक देत असतात की अशा पद्धतीने, मग आम्ही त्यामध्ये बदल करत असतो. अशा पद्धतीने हा आपण तयार केलेला आहे. निश्चित पुढील काळासाठी सुद्धा आतापर्यंत केवळ आपण इथपर्यंत न थांबता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अजून काय चांगलं करता येईल यासाठी निश्चित आपली दर्पण एज्युकेशन सोसायटी उभं राहील. भविष्यात आपली जे पाठीमागे जागा आहे त्या ठिकाणी अजून कौशल्य विकास योजनेच्या मार्फत किंवा शासनाच्या माध्यमातून अजून वेगवेगळे कोर्सेस घेता येतील का. जे जस्ट तुम्हाला अगोदरही सांगितलं की ठराविक काळामध्ये मला माझी स्वतःची बस घ्यायची की विद्यार्थ्यांना जे आता अपडाऊन साठी जे एवढ्या 3-3.5 किलोमीटर चालावं लागते, हा त्रास मला विद्यार्थ्यांना पहिल्यांदा कमी करायचे. त्यामुळे विद्यार्थी हित दर्पणचं हित आहे हेच मी तुम्हाला सांगेन. म्हणजे फक्त मगाशीच मी जसं सांगितलं तसं फक्त प्रॉफिटकडे न बघता इथं जो विद्यार्थी येतोय, दर्पणमध्ये जो विद्यार्थी येतोय त्याला काय हवं काय नको ही अगदी घरच्या सारखी काळजी घेतली जाते. म्हणजे एखादा पालक आपल्या पाल्याची ज्याप्रमाणे काळजी करतोय त्याचप्रमाणे सर त्यांच्या विद्यार्थ्यांची काळजी करत आहेत. खरंच आज सर तुमच्याशी गप्पा मारून आम्हाला खूप छान मोटिवेशन मिळालेलं आहे. तुमची पूर्ण स्टोरी आज आम्हाला पाहायला मिळाली, ऐकायला मिळाली. म्हणजे आतापर्यंत आम्ही जाता येता दर्पण बघतोय. आज जर का पाहिलं तर मी सुद्धा या क्लासमध्ये बरेच कोर्सेस केलेले आहेत. सरांकडे मी एक खूप छान गुरु म्हणूनच बघत आहे. त्यामुळे मला सुद्धा या क्लासचा खूप छान अनुभव आलेला आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सांगू इच्छिते की खरंच तुम्ही पुन्हा एकदा तरी या दर्पण क्लासला भेट द्या आणि इथल्या सगळ्या सोयी सुविधा अगदी जवळून पहा. म्हणजे इथं जी प्रेम करणारी माणसं आहेत, माया देणारी माणसं आहेत, ती मला असं वाटतं दुसऱ्या क्लासमध्ये तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाहीत. खरंच सर पुन्हा एकदा तुम्हाला खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा प्रवास आमच्या सगळ्या मुलांसोबत मैत्रिणींसोबत शेअर केलेला आहे. नक्कीच आम्हाला यातून खूप छान मोटिवेशन इन्स्पिरेशन मिळालेलं आहे.